हे सगळं काय? जस्ट अ स्मॉल सरप्राईज फॉर यू. पण सर तुम्ही तुम्हाला तर माहिती आहे मी जानवी, माझं या जगात असं कोणीच नाहीये आणि तुम्ही नेहमी माझ्यासाठी आउट ऑफ द वे जाऊन वागता. आता इतक्या आपलेपणाने कोणी काही करत असेल आपल्यासाठी तर आपण पण त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल करायला हवं ना. आय होप यू लाईक ऑल दिस. सर हो मला खूप आवडलं हे सगळं आणि तुम्ही मला खूप मोठं आणि ग्रँड सरप्राईज दिलंय. काय? सर एक मिनिट, माझी एक तक्रार आहे. व्हॉट हॅपन्ड? तुम्ही एवढा छान डिनर प्लॅन केलात आणि हे तुम्ही मला का नाही सांगितलं? मी पण छान आवरून आले असते ना. आता बघा मी ऑफिसच्याच कपड्यांमध्ये. मिस जानवी, तुम्हाला कोणी सांगितलं की माझ्या अशा काही अपेक्षा आहेत की माझ्या डिनर पार्टनरने सुंदर तयार होऊन यावं किंवा छान छान कपडे घालावेत? नो, देयर इज दिस थिंग कॉल्ड इनर ब्युटी. तसंही मला तुमचा स्वभाव खूप आवडतो, तुमचं नेचर, तुमचं हसणं, हे सगळं खूप आवडतं. मला हे सगळं इतकं आवडतं ना की माझं बाकी कोणत्याही गोष्टीकडे लक्षच जात नाही. थँक्यू सर. सो लेट द स्पेशल डिनर बिगिन. जानू, उद्या डब्यात ना मी काय ग, काय झालं? अशी का बसलीस आणि काय लपवतेस? हा नाही नक्की? हो. बरं, अगं मी विचारायला आलते उद्या डब्यात काय बनवायचं ते मी ठरवते. चल. आई ऐक ना, एक विचारायचं होतं. पटकन विचार ग, स्वयंपाकघरावरती मी. मला सांग, तुला जयंत कानेटकर कसे वाटतात? माझे बॉस. त्यात काय वाटायचंय? तुझे बॉस आहेत, यांचे बॉस आहेत, बॉस सारखे बॉस. बॉस सारखे बॉस आहेत. काय ग, अचानक हा प्रश्न कसा काय आला तुझ्या मनात? नाही, आणि मला कसे वाटतात पेक्षा तुला कसे वाटतात? नाही गाई, तू सांग ना. अच्छा, मग आपण बाबांना विचारूया का? म्हणजे त्याच्यावर तुला ठरवता येईल ना तुला कसे वाटतात ते. अगं आई, बाबांना कशाला? तू काय बोलतेस? नाही नाही नाही, हे बघ, तू विचार करतेस तसं काहीही नाही. नाही, पण तसं असेल तरी काही हरकत नाहीये माझी. हा, अशी काय ही? सिंचना, काय आहे? किती पसारा घालून ठेवलाय आणि असं दरवाजा पण सतत उघडा ठेवलायस. काय चाललंय नेमकं तुझं? मग काय करू मी वहिनी? मला नाही जमत आहे काय. मी आहे हॅरीवर डिपेंडेंट. मी नाही जाऊ शकत त्याच्याशिवाय. सिंचना, हे बघ, तुझी ही अवस्था मला नाही बघवत ग. आणि तू त्याच्या आठवणीत इतका त्रास करून घेते स्वतःला आणि तो तिकडे वाट्यावर वाट्या आंबरस चोपतोय. म्हणजे त्याला माझी आठवण येत नाही? एकटा असेल तर त्याला आठवण येईल ना तुझी. अगं, त्याची आई नुसता लाड करते तिकडे आणि आता तर काय बाबा, साहेबांना नोकरीच लागली म्हणून अजूनच भाव मिळतोय. सिंचना, जेव्हा तो काही करत नव्हता तेव्हा तूच त्याला पोसलं ग. आणि आता जराशे पैसे कमवायला लागला की लगेच त्यांच्या घरच्यांचा लाडका झाला का तो? अगं सिंचू, त्याच्या पैशांवर ना रोज मजा करतायत हे. आणि मला कळतच नाही
की आपली बायको जवळ नसताना असं घशाखाली अन्न तरी कसं उतरतं. रोज रोज पार्ट्या चालू आहेत. बास वहिनी, बास. मला खूप राग येतोय हॅरीचा. आता जर तो माझ्या समोर असताना मी त्याचं काय केलं असतं मला नाही माहित. सिंचू, खरं तर असं नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडावं नाही, पण तुझ्या भल्यासाठी सांगते, असा मनात राग साचवून ठेवू नकोस. तुझी जी घुसमट होते ना ती नाही बघवते मला. मग काय करू मी वहिनी? ज्या व्यक्तीवर मला राग आलाय तो माझ्या समोरही नाहीये. मग मला नाही सुचत की मी काय करावं. कसा राग काढू हा? थांब. काहीही कर, पण मनातला राग बाहेर काढ.